नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा विशेष एक झटपट तयार होणारी मिनी थाळी पाहतोय। सणाच्या दिवशी भरपूर कामं असतात, एकाच पदार्थाच्या मागे तासनतास वेळ द्यायला किंवा त्यावर लक्ष द्यायला आपल्याकडे इतका वेळ नसतो, म्हणून काही खास नवीन ट्रिक्सने मी तुम्हाला झटपट तयार होणारी रेसिपी दाखवते। तासभर लागणाऱ्या रेसिपीला आज आपण फक्त 10 ते 15 मिनिटात तयार करणार आहोत। चला तर मग पटकन सुरुवात करू। तर सर्वप्रथम आपण गोडाचा पदार्थ करणार आहोत, तर अगदी वेगळ्या ट्रिक्सने आणि वेगळ्या पद्धतीने हा सुमधुर पदार्थ तयार होणार आहे। हार्डली फक्त 15 मिनिटं लागतात। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलंय, गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घेऊ शकतात। दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय। वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। दुधामधून 2 मोठे चमचे दूध आपल्याला या कॉर्नफ्लोअर मध्ये घालायचंय। व्यवस्थित एकजीव करून स्लरी तयार करायची आहे। कॉर्नफ्लोअर मध्ये कधीही गारच दूध घालायचं, गरम दूध घातलं तर कॉर्नफ्लोअरच्या गाठी होतात, गुठळ्या होतात, म्हणून हे दूध गार आहे तेव्हाच मी 2 मोठे चमचे दूध काढून घेतलंय। स्लरी तयार झाली आहे, हिला बाजूला ठेवूया। आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय किंवा एक उकळी येऊ द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये दूध व्यवस्थित गरम झालंय। जी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार केली होती तिला तळापासून एकदा ढवळून घ्यायचं, कारण कॉर्नफ्लोअर लगेच तळाला जाऊन बसतं। त्यानंतर या गरम दुधामध्ये ही कॉर्नफ्लोअरची स्लरी ॲड करायची, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आता हे दूध आपल्याला मंद ते मध्यम आचेवर एक 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायचे, म्हणजे कॉर्नफ्लोअरमुळे दुधाला छान क्रीमी टेक्स्चर येतं। दूध उकळत असतानाच आपल्याला यामध्ये काही सुक्या मेव्याचे काप घालायचे, तर काजू, बदाम आणि पिस्त्याचे मी काप करून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रुट्स, सुका मेवा घालू शकतात। आवडीप्रमाणे प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकतात। दूध उकळत असतानाच ड्रायफ्रुट्सचे काप घातले की हे व्यवस्थित दुधासोबत शिजले जातात, चव सुद्धा छान येते। आता ही दुधाची कढई आपण दुसऱ्या साइडच्या बर्नरवर ठेवूया। गॅस मध्यम ठेवायचा आणि एक 5 ते 6 मिनिटं आपण हे दूध उकळून घेणार आहोत। दूध उकळतं तोपर्यंत आपण बासुंदीची पुढची तयारी करूया। यापासून आज आपण वेगळ्या पद्धतीने बासुंदी तयार करतोय। तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे, गॅस अगदी कमी ठेवायचा। पॅन किंवा मग जाड तळाची कढई वगैरे घेऊ शकतात। यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे। तर 1 लिटर दुधासाठी अर्धा कप साखर हे अगदी अचूक प्रमाण आहे। वजनी 100 ग्रॅम इतकी ही साखर आहे, पण तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर 2 चमचे साखर वाढवली तरीही चालेल। आता गॅस मंद ते हलकासा मध्यम करू शकतात आणि ह्या साखरेचं कॅरेमल होऊ द्यायचंय। यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाहीये, साखर फक्त विरघळू द्यायची आहे। चमचा वगैरे सुद्धा याला लावायचा नाहीये। तर शुगर कॅरेमल तयार होत असताना मध्ये याला चमचा लावायचा नाही, चमचा जर लावला तर चमच्याला संपूर्ण साखर चिकटली जाणार। गॅस सुद्धा मोठा करायचा नाही, मंद ते मध्यम ठेवू शकतात। 2-3 मिनिटात साखर छान विरघळते। त्याचसोबत शेजारी दूध उकळते, त्याला सुद्धा तळापासून एक वेळा ढवळून घ्यायचं। साखर 2-3 मिनिटांनंतर छान अशी विरघळू लागली आहे। मी पॅन एकदा फिरवून घेतला, म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित हीट लागेल। छान हिला विरघळू द्यायची आहे। संपूर्ण साखर विरघळल्याशिवाय हात लावायचा नाहीये। साखरेचं असं शुगर कॅरेमल तयार करून बासुंदी केली तर एकतर बासुंदीला तासनतास उकळल्यासारखा मस्त रंग येतो आणि शुगर कॅरेमल ॲड केल्यामुळे बासुंदीची चव सुद्धा अप्रतिम लागते। क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर वापरलंय, रंग आणि चव छान यावी म्हणून शुगर कॅरेमल वापरतोय, आणि ग्रेनी दाणेदार टेक्स्चरसाठी सुद्धा अजून एक पदार्थ आपण वापरणार आहोत। तर साखर विरघळली, लगेच तिला मग चमच्याने मिक्स करायचं आहे। थोडीफार साखर राहिलेली आहे ती लगेच विरघळून जाते, आणि थोडीफार राहिली जरी तरी काही हरकत नाही, ती बासुंदीमध्ये। आता मात्र गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर हे शुगर कॅरेमल पटकन करपतं। मधासारखा रंग झालेला आहे, आणि आता यामध्ये जी आपली शेजारच्या गॅसवर बासुंदीचं दूध गरम होतंय ते 2 ते 3 चमचे दूध यामध्ये घालायचंय। गॅस अगदी मंद ठेवायचा, कारण शुगर कॅरेमल गरम आहे, त्यामध्ये गरम बासुंदीचं दूध घातलं की ते असं वरती येतं, म्हणून गॅस कमी ठेवा आणि 2 चमचे सुरुवातीला घाला, व्यवस्थित एकजीव करा। गरम गरम शुगर कॅरेमलमध्ये गरम गरम दूध घातलं की शुगर कॅरेमल सुरुवातीला घट्ट होतं, पण लगेच जसं जसं हे गरम होतं परत विरघळू लागतं। गार असं बाजूला ठेवलेलं गार दूध घालायचं नाहीये, गरमच दूध घालायचं। गार दूध जर तुम्ही घातलं तर मग झालंच समजा, ते शुगर कॅरेमल इतकं दगडासारखं घट्ट होतं आणि ते विरघळत नाही, म्हणून आपल्याला गरमच बासुंदीचं दूध घालायचं।
थोडंफार हे शुगर कॅरमल घट्ट राहिलं असेल तरी काहीच हरकत नाही आहे, तर बासुंदीमध्ये गेल्यानंतर लगेच विरघळून जातं. एक उकळी आली आहे, परत एक 2 चमचे बासुंदीचं दूध घातलेलं आहे, कारण बासुंदीचं टेक्स्चर छान दाणेदार ग्रेनी यावं म्हणून आपण यामध्ये 100 ग्रॅम खवा ॲड करतोय. म्हणजे बासुंदी तासभर उकळल्यानंतर कसं दाणेदार टेक्स्चर येतं तसंच टेक्स्चर आपल्या बासुंदीला येईल. तर 1 लिटर दुधासाठी 100 ग्रॅम खवा अचूक प्रमाण आहे. तुम्ही थोडाफार कमी केला तरीही चालेल. खवा इथे मी किसून घेतलेला आहे. व्यवस्थित एकजीव करायचं, याला शिजवायचं वगैरे काही नाही आहे, फक्त या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण तयार झालं आहे. हे मिश्रण आता आपण 2 मिनटं बाजूला ठेवूया आणि जे बासुंदीचं दूध उकळत होतं त्यामध्ये आता आपल्याला शुगर कॅरमल आणि खव्याचं मिश्रण ॲड करायचं आहे. दूधसुद्धा 5-6 मिनटं उकळलं, थोडंसं दाटसर झालं आहे, कॉर्नफ्लोअरमुळे क्रीमी टेक्स्चर आलं आहे. दूध उकळेपर्यंत आपण हे शुगर कॅरमल आणि खव्याचं मिश्रण तयार केलं, हे यामध्ये घालायचं आहे. संपूर्ण मिश्रण घालून लगेच ढवळून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात बासुंदीला रंग इतका परफेक्ट आला आहे, असं वाटतं 1-1.5 तास आपण हिला उकळून घेतलेली आहे. चवसुद्धा शुगर कॅरमलमुळे मस्त लागते आणि जो खवा ॲड केला आहे त्यामुळे अगदी दाणेदार घट्टसर बासुंदी आपली तयार होते. जिथे आपल्याला 1 लिटर दुधाची बासुंदी करायला 1-1.5 तास लागतो, तिथे फक्त 15 मिनटात आपली बासुंदी तयार होते. व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. आता हिला एक उकळी येऊ द्यायची आहे. नेहमी आपण बासुंदी करताना काय करतो, दूध आटल्यानंतर साखर घालतो, मग परत साखरेला पाणी सुटतं आणि ते पातळ होतं. असं इथे अजिबात होत नाही आहे. उकळी आल्यानंतर 1/2 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आता मध्यम आचेवर परत एक 5 मिनटं आपण हे उकळून घेऊया, म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होईल. थोडंफार शुगर कॅरमल जर घट्ट राहिलं असेल तेही विरघळून जातं. आणि बरेच जण काय करतात, बासुंदीला ना रबडीसारखं दाटसर करून टाकतात. तसं करायचं नाही आहे. बासुंदी आणि रबडीमध्ये फरक असतो. थोडीशी पातळ बासुंदी ठेवायची, कारण ती गार झाल्यानंतर अजून घट्ट होते. स्टीलची कढई आहे म्हणून मी एकदा तळापासून ढवळून घेते, म्हणजे खाली लागणार नाही. एक 5-6 मिनटं उकळून घेऊया. एक 5 ते 6 मिनटं झाले आणि इथे आपली परफेक्ट रंग, परफेक्ट टेक्स्चर, चव अप्रतिम बासुंदी तयार झाली. गार करण्यासाठी बाजूला ठेवूया. आता मला ना बरेच कमेंट्स आले. आत्ताच मी गुढीपाडवाविषयी संपूर्ण थाळीची रेसिपी दाखवली आहे, ती तुम्ही पाहिली नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यामध्ये आपण आम्रखंड वगैरेही बनवलेला आहे. ती थाळीसुद्धा नक्की पहा. तिथे बरेच जण म्हटले की आमच्या पुऱ्या तेलकट होतात, फुगत नाही, म्हणून परफेक्ट पुरीची एक रेसिपीसुद्धा दाखवते. तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. घरातली रेग्युलर स्टँडर्ड साईजची वाटी असते तिने. पुऱ्या छान खमंग व्हाव्या, बराच वेळ फुगलेल्या राहाव्या आणि खुसखुशीत व्हाव्या म्हणून 2 चमचे रवा आणि पुऱ्या मस्त खमंग लागाव्यात म्हणून 2 चमचे बेसन पीठ घालते. बेसन पीठ स्किप केलं तरीही चालेल, पण बेसन पिठाने ना चव खूप छान येते. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा साखर घालायची. साखर घातल्याने पुरीचा रंग अप्रतिम येतो. हे तर झालं परफेक्ट पुरी होण्यासाठीचं साहित्य, पण पीठसुद्धा आपल्याला तितकंच परफेक्ट मळावं लागतं आणि तळाव्यासुद्धा तितक्याच परफेक्ट लागतात. म्हणून रेसिपी शेवटपर्यंत सांगा, भरपूर टिप्स तुम्हाला सांगते. आता व्यवस्थित साहित्य एकजीव केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं. पीठ जर पातळ झालं तर पुऱ्या तेलकट होतात, खूप जास्त तेल शोषून घेतात आणि फुगलेला सुद्धा राहत नाही. म्हणून थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं. घट्ट म्हटल्यावर बरेच जण इतके घट्ट मळतात की मग ती पुरी फुगतच नाही. मध्यम असं व्यवस्थित पीठ मळून घ्या. तर आपण यामध्ये 1 वाटीसाठी 1 चमचा, या पद्धतीने 2 वाटीसाठी 2 चमचे रवा घातला आहे. त्यामुळे ना पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. छान घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. झाकून 15 मिनटं मुरण्यासाठी ठेवूया, म्हणजे रवा छान फुलेल. जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर पीठ पातळ होतं. एक 15 मिनटं झाले. पीठ आपलं मस्त मुरलं आहे. एकसारखं करून घ्यायचं. हाताला तेल लावून मिनिटभर मळून घ्यायचं, म्हणजे रवा, साखर वगैरे विरघळली आहे ते सगळं एकसारखं होतं. त्यानंतर सुरुवातीला लागेल तितकं पीठ यामधून काढून घ्यायचं. बाकीचं झाकून ठेवायचं, म्हणजे कोरडं पडत नाही. घेतलेल्या पिठाला पोलपाटावर एकसारखं रोल करून घ्यायचं आहे आणि हव्या तितक्या लहान मोठ्या आकाराच्या लाट्या तोडून घ्यायच्या. एका वेळेला जास्त नाही, 5 ते 6 पुऱ्या लाटायच्या आणि तळायच्या, किंवा मग एक लाटत एक तळणार असाल तर सगळे गोळे एकाच वेळेला करून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे, म्हणजे कोरडे पडत नाही. कोरडे पडले ना गोळे, तेव्हाही पुरी व्यवस्थित फुगत नाही. आता एक गोळा घ्यायचा, अगदी थोडंसं तेल लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटताना कधीही सुखं पीठ लावायचं नाही. सुखं पीठ लावलं तर पुरीवर कचकच पीठ राहतं आणि ते तळताना तेलामध्ये सुटतं आणि आपलं तेलसुद्धा खराब होतं.
पुरी लाटताना कधीही एकाच बाजूने लाटायची नाही, पुरीला उलटून घ्यायची। उलटून घेतल्याने काय होतं, दोन्ही बाजूने एकसारखा दाब पडतो, पुरी अगदी परफेक्ट होते आणि छान फुगते सुद्धा। बरेच जण फक्त वरच्या बाजूने पुरी लाटतात, तिला उलटत नाही, तर असं करू नका। दोन्ही बाजूने पुरी छान लाटायची आणि चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची। 5-6 पुऱ्या लाटून घेतल्या। आता तळताना तेल चांगलं गरम असावं। थोडासा गोळा घातला ना की तो पटकन वरती यायला हवा, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। गॅस मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये पुरी सोडायची। हलकीशी वरती आली की झाऱ्याने हलक्या हाताने दाब द्यायचा, म्हणजे पुरी टम्म फुगते। खालच्या बाजूने व्यवस्थित तळली गेली की उलटून झाऱ्याने अशी पकडून ठेवायची, म्हणजे व्यवस्थित काठापर्यंत तळली जाते आणि लगेच काढून घ्यायची। पुरी तळताना जास्त वेळा उलटपलट करायची नाहीये, एकाच पलटीमध्ये पुरी काढून घ्यायची, कारण पुरीला पापुद्रे सुटतात। जास्त वेळा उलटपलट केली तर त्यामध्ये तेल भरलं जातं आणि आपली पुरी तेलकट होते। पुरी तळताना कधीही गॅस मोठा ठेवा, पण खूपच जास्त तेल गरम झालं तर गॅसमध्ये कमी करू शकतात। आणि तळताना जास्त वेळा उलटपलट करू नका, हलकीशी वरती आली की दाब द्या, म्हणजे पुरी छान फुगते। मी सांगितलंय त्या पद्धतीने पीठ मळा आणि पुऱ्या करा। साहित्य तसं वापरा। पहा, ह्या पुऱ्या 10 ते 15 मिनटंसुद्धा अशाच फुगलेल्या राहतात, चवीला अप्रतिम लागतात, तेलकटसुद्धा होत नाही। मी तुम्हाला पुढे दाखवतेच। एकूण एक पुरी अशीच टम्म फुगली होती। तर इथे आपल्या मस्त बासुंदी पुरीचा बेत तयार झाला आहे। बासुंदीसुद्धा गार झाली आहे, मस्त दाटसर झाली आहे, म्हणून सुरुवातीलाच खूप दाट करू नका। बासुंदीच्यासाठी सांगितलेलं सगळं प्रमाण अचूक आहे। पुऱ्यांनासुद्धा एक 5-6 मिनटं झाले तरी फुगलेल्याच आहे। आता एकावर एक तुम्ही ठेवणार तर त्या अशा बसणारच, कारण पुरी आहे, वाफ निघणार, पण अशाच राहतात ठेवल्या तर। आणि बासुंदीसुद्धा परफेक्ट झाली आहे। ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करायची आणि मस्त या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा हा बासुंदी पुरीचा बेत नक्की करा। सोबत ताटामध्ये वरण भात, बटाट्याची भाजी असं तुम्ही करू शकतात। तर तास 1.5 तास लागणारी बासुंदी फक्त 15 मिनिटात तयार झाली। भरपूर टिप्ससोबत पुऱ्या सांगितल्या आहे, म्हणून पुऱ्या पाहू शकतात, मस्त टम्म फुगल्या, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहे, चवीला सुद्धा छान लागतात। आणि गुढीपाडवा विशेष आम्रखंड आणि बऱ्याच रेसिपीसह साग्र संगीत थाळी दाखवली आहे, तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि एंड स्क्रीनलाही दिसेल, ती सुद्धा नक्की पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, नातेवाईक मित्रपरिवारात शेअर करा। अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।